माझी चिंता बसेल का काय करू नका. पिझ्झा आता पिझ्झा 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 आय लव्ह पिझ्झा. पिझ्झा इज माय बेस्ट फ्रेंड. आय लव्ह पिझ्झा. अजून जातो सर. इकडे बघ आपल्या घरी आले. मिहिरा खेळायला मस्त. अय मिहिरा काय करते तू? मिहिरा काय करते तू? 48 याच्यावर 40. कुठलंही 48 याच्यावर 40 का? कुठलं बघतं? मस्त दोन्ही पण दोन्ही मस्त. हाय यूट्यूब फॅमिली, तुमचं सर्वांचं आपल्या जयेश पाटील ॲग्रिकल्चर ब्लॉगिंग चॅनलवर स्वागत आहे. तर आज चाललो आहे 2 व्हीलरची नंबर प्लेट येईल आज. ती फिटिंग करायला चालू आहे अमोल आणि मी. त्या दिवशी 18 तारखेला गेलेलो. आमची अपॉइंटमेंट होती 10 ते 12च्या दरम्यान सकाळी. तर गेलतो तर नंबर प्लेट आलेच नव्हत्या, कारण की आता लोड भरपूर वाढलं आहे. त्याच्यामुळे ते जे वेंडर आहेत ना, तर ते आता दुसऱ्या पुण्याच्या वेंडरकडून मागवले होते. तर ते काही आलेच नव्हते. 17 तारखेच्या पण आले नव्हत्या ना आमच्या 18 तारखेच्या पण आले नव्हत्या. तर आम्हाला रिटर्न यायला लागला. तर काल फोन केला तर ते बोलले की आलेत. तर दुपार झालेली, तर ऊन बी भरपूर पडत होता. तर बरं नाही गेलो. तर आता आज चाललो आहे सकाळी. आता 9:15 वाजलेत. आपल्याला 10चा टायमिंग आहे. तर चाललो आहे आता नंबर फिटिंग करतोय. तर चला तुम्ही पण आपल्या सोबत, मला दाखवतो कसं. चला फायनली आलो आहे शोरूम जवळ. लोकेशनवर पोहोचलो आहे. तिकडे बघा मारुती सुझुकी अरिना, तिथे आपला आहे नंबर. या साईडला नेक्साचा. चला आता 10 वाजतील. तर आपण जाऊ आतमध्ये, बघूया नंबर प्लेट आलेत का. काल फोन केलेला, तर आता अजून ते RTOचे अधिकारी आले नसतील. बघतो आता जाऊन आतमध्ये. इकडे बघा अमोल आणि मी, आम्ही दोघं आलो आहे. इकडे बघा या साईडला भरपूर ट्रॅफिक राहिले. मिलॉनच्या अपोजिटला आहे शोरूम. त्या साईडला भरपूर सकाळची ट्रॅफिक बघा. एक साईड खुल्ली आहे, एक साईड ट्रॅफिक आहे. चला आता आलो आहे शोरूममध्ये आतमध्ये. इकडे बघा तुम्ही बघू शकता असं गाड्या बघा एक नंबर आहेत. ही बलेनो एक गाडी आहे मस्त. इकडे तुम्ही बघू शकता या साईडला एक ग्रँड विटारा. इकडे तुम्ही बघू शकता या साईडला आहे बलेनो. ही एक ग्रँड विटारा. ही व्हाईटवाली आहे, ती पण सुद्धा ग्रँड विटाराच आहे मस्त. तिकडे शोरूममध्ये सोप्यावर इकडे बघा अमोल बसले, वेटिंगला बसले. अजून 9:15 वाजलेत. 10:15च्या दरम्यान येतील ते RTOचे अधिकारी आतमध्ये इथे. तेव्हा आपण पेपर वर्क करू. ते रिसिप्ट आणलेत ते. त्याच्यानंतर आपण नंबर फिटिंग करू, कारण की कालच डिलेवरी झालेत ते. काल त्यांचा कॉल आलेला की आलेत म्हणून प्लेटी. तर आज फिटिंग करून घेऊ आपण. आणि आपल्या रिक्षाचा 15 एप्रिलला लागलेला आहे अपॉइंटमेंट, तेव्हा आपल्याला भेटेल ती. तर बघूया आता कसं काय प्रोसेस आहे ते. मशीन आहे ना, बघू शकता आपली बाईकची नंबर प्लेट घेतलेली आहे फिटिंग करायला फ्रंटची. आणि आता बॅकच्या याला ड्रिल मारतात. आपली बाईक आहे मस्त. या समोरची फ्रंटची प्लेट लावलेली आहे, बॅकची लावतो. चिकन कलचं डेंट राहू दे बोलला. बॅक साईडची नंबर प्लेट आता फिटिंग करायची आपल्याला मस्त. मीटरचा आणि आता इकडे बघा स्क्रू फिट करायची त्याची मीटरचा आता जातो पटकन होतं. त्याचं हे कवर होतं बदला. माझी चिंता बसेल का काय करू नका.
बघा जरा भूक कुठे आहे. आता मला या वय मध्ये तुम्हाला समजायला लागेल. इकडे तुम्ही बघू शकता आपली गाडीची लागली फ्रंटची आणि आता हे अमूलची लावायचे. आपल्याकडे लिंक आहे ना यांच्याकडे आरटीओ वाला कोण असेल ना त्याच्याकडे लिंक आहे. माझा कुठे गेला पाठीमागे पैसे काढायची लाईन हे पाहिजे त्यांना. आता उमेदवार केली ना ती नंबर प्लेट लावून झाले. आता निघतोय. आता बघा गाड्या केवढ्या लागल्यात. इकडे बघा अमोल निघला. दोघांच्या गाडीचं झालं. ही आपली गाडी आहे. चला निघतो. नंबर प्लेट लावून झालेली आहे. आता फायनली निघतो. आता खूप वेळ झाला. इकडे बघा तुम्ही बघू शकता आपल्या घरी पाहुणे आलेत. प्राची, मिनल आणि चैतन्य. चैतन्य दिदी जाम छोटी आहे कारण का माझा पोरे सांगता आता आपण गेलो चाल बोलत कांदे बटाटी गेलो बोलत. तिला बोललो कांदे बटाटी केलं नाही आता वर तिचं लग्नाचं वय झाले. बरं 10वी झाले. मा 10वी झाले म्हणजे 5 झाली की झाला लगीन. मा 10वी पास झाल्याला की आज बापूस लगीन करून देते ना बाबू. 11वी 12वी कोण करेल? त्यानं करायचा ना. हो सगळं करायचा शिकायचं मला एज्युकेट व्हायचंय पूर्ण. ओके 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 हो, मग सध्या उचला. मस्त मस्त. बेस्ट ऑफ लक. थँक्यू थँक्यू. अरू शेट कसं काय काय. चला या जेवायला मस्त चिकन आहे. चिकन भात मस्त. चिकन भात कांदा मस्त लिंबू काकडी काय जेवायला मस्त. इकडे पावली मंडळी पण आपली जेवायला बसले. याला काही भूक नाही लागा अरूला. पिझ्झा आता असा पिझ्झा 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 आय लव्ह पिझ्झा. पिझ्झा इज माय बेस्ट फ्रेंड. आय लव्ह पिझ्झा. अजून राहतो सर सर. पिझ्झा 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 आय लव्ह पिझ्झा. पिझ्झा इज माय बेस्ट फ्रेंड. आय लव्ह पिझ्झा. पिझ्झा तो हात घे. आता माझ्या वरती द्या. अजून वरती येतं. पिझ्झा 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 आय लव्ह पिझ्झा. पिझ्झा इज माय बेस्ट फ्रेंड. आय लव्ह पिझ्झा. नीट आहे. बघ ना ठेव माझ्यावर. आंबा कोणाचा? बोल कोणाचा? माझा. तेवढा बरोबर आहे तुला बरोबर. बघ आता तुझ्यासाठी बारकी पोर झाले आज. चला आता तांदूळ आणायला चालू आहे. आई आणि मी. आपल्याला घरात लागतात वापरायला तांदूळ. ते पूर्ण वर्षभराचे एकदाच साठवून ठेवायचे. तर ते कसं परवडतं. आपण कसं 10-15 दिवस महिन्याला वापरतो ते परवडत नाही. ते एकदाच भरून ठेवलं की बरं जमतं. तर ते आणायला चालू आहे आता आई आणि मी. चला तुम्ही कंटिन्यू आपल्या ब्लॉगमध्ये. इकडे वालाच्या शेंगा मस्त उकडल्यात. आपल्याला भेटायला ती अक्षयने दिला होत्या माझ्या मित्रांनी. इकडे बघा या खायला मस्त गावठू वालाच्या शेंगा. इकडे बघा आपल्या घरी आले मिहिरा खेळायला मस्त.
काय मीरा काय करते तू? मीरा काय करते तू? दादाची बरोबर मस्त खेळतं. अर्णव आणि कबीर असं बाहेर खेळतात, ही मस्त घराणले खेळतं. हे बाबू काय खेळतं तू? हे शिंगा खायलाय, शिंग खातं तू? हे बघ घे, ही खाते तू? ही खाते तू? खाते पाहिजे तुला? देऊ? देतो थांब तुला देतो. इकडं बघा, हिला गोल करून दिलं मस्त खातं बघा. घे घे खा बघ, खातं मस्त खा. बघ घे. तुला अजून देतो थांब. बघ अजून देतो. हे बघ एक एक गोळा आहे बघ, याच्यावर ठेवल्या. खातं बघ कसं मस्त खा. घे तू बी घे. चला फायनली आलो आहे आता आपण कंपनीमध्ये. तिकडे गोडाऊन तेवढे तांदळाचे गोणे आहेत बघा, अलग अलग प्रकारचे तांदूळ मस्तपैकी. इकडे तुम्ही बघू शकता भरपूर प्रकारचे तांदूळ भेटतील. तांदूळ गहू आहेत आणि बासमती राईस आहे, अलग अलग प्रकारचे कडधान्य आहेत, डाळी वगैरे बघू शकता. तिथे गूळ आहे, तेल वगैरे. 48 याच्यावर 40. कुठलंही 48 याच्यावर 40 का? कुठलं बघतं? मस्त दोन्ही पण मस्त. काय नाव आहे यांचं त्यांचं? ब्रँड नेम चांतारा. चांतारा. हे तिघे चांतारा आहेत. चांतारा आहेत ना? चांतारा तिघे, तिन्ही चांतारा आहेत ना? म्हणजे मार्का त्याच्यावर चांतारा. याचा भाव काय मग? 50 रुपये किलो आहे. 50 रुपये. हा 50 हे 50 48 आणि 44. 44. 50 किलो 50 48 44 चांतारा. बघू शकता गोडाऊन किती मोठा आहे बघा, बघू शकता तुम्ही. भरपूर अलग अलग प्रकारचे. हा इकडे बघू शकता तुम्ही, भरपूर मोठा गोडाऊन आहे, कंपनीच आहे ही. इथे सर्व प्रकारचे तांदूळ, गहू, भरपूर काही भेटतं. कुरमुरे पण असतात. कडधान्यामध्ये डाळी वगैरे आहेत, तेल, खोबरा, आणखी गूळ वगैरे पण आहेत. आणि त्यांचा शॉप पण आहे, आपला शिवमंदिर रोड आहे ना डोंबिवलीला, तिथे त्यांचं शॉप पण आहे. तिथे जाऊन पण तुम्ही खरेदी करू शकता. इकडे बघा भरपूर काही नाही. इथे कुरमुरे आहे तिकडे. भरपूर मोठा गोडाऊन आहे यांचा. त्या साईडला सुद्धा आहे, इकडे आतमध्ये आहे, या साईडला पण आहे आतमध्ये. इकडे तुम्ही बघू शकता आता पण मोठा टेम्पो आलाय मालचा. तुम्ही बघू शकता आपल्या 3 गोणी टाकलेत, आणखी 2 येतील. 5 गोणी आज म्हणजे 30 किलोची गोण आहे, 150 किलो. आणि काल 60 किलो घेऊन गेलो आहे. पूर्ण वर्षभराचा तांदूळ एकदाच घेऊन जायचा, त्या भावात पण परवडतं. आता 50 घेतले, बाहेर तोच भाव 60-65 असेल. चांतारा मस्त तांदूळ पण मस्त होतात.